काय आलं इंजेसला फ्रेम नाही मिळाला, कट करतो इंजेस फोन कट करतोय, मोबाईल बंद करा, फोन कट करतोय. काय बोलत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना आणि या महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार बनलेलं आहे. परंतु गेले 15-20 दिवस होत आले तरी यांचं मंत्रिमंडळ होत नाही आहे. त्याचबरोबर खाते वाटपालाही बराचसा वेळ लावण्यात आला. आणि आता तर राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला कडक अशा पद्धतीचा विरोध केलेला आहे. आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेला शिवसेनेने फार मोठा विरोध केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सरकार आहे, सरकार कसं टिकणार आहे काय माहीत नाही आहे. त्यामुळं कदाचित काल राहुल गांधी झारखंडमध्ये बोलले की मी अजिबात माफी मागणार नाही, मला मरण आलं तरी चालेल पण मी माफी मागणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. आणि सावरकरांच्या संबंधामध्ये अत्यंत चुकीची टिप्पणी त्यांनी केलेली असल्यामुळं शिवसेना नाराज आहे, उद्धवजी ठाकरे नाराज आहेत, संजय राऊत यांनी तर सामनामधून आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं अशा म्हणजे जे अनैसर्गिक जे सरकार बनलेलं आहे हे सरकार फार काळ टिकणं मला वाटतं अशक्य आहे. आणि त्यामुळं माझं काँग्रेस पक्षाला आव्हान आहे की शिवसेनेबरोबर जर आपले वैचारिक मतभेद आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधामध्ये कठोर अशा पद्धतीचे मतभेद तुमचे काँग्रेससोबत आहेत आणि काँग्रेसचे मतभेद हे शिवसेनेसोबत जर आहे तर काँग्रेस पक्षाने सरकारचा पाठिंबा काढावा. आणि शिवसेनेने सुद्धा काँग्रेसचा पाठिंबा न घेता पुन्हा एकदा BJP, शिवसेना आणि RPIचं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून काही हालचाली करणं अत्यंत आवश्यक आहेत. आणि म्हणून माझी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे की राहुल गांधी अत्यंत कठोर अशा शब्दामध्ये जर सावरकरांची निंदा नालस्तिक करतायत. सावरकरांच्या संबंधामध्ये मतभेद असू शकतात, त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संबंधामध्ये काही लोकांच्या मनामध्ये जी न पटणारी अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील, परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सावरकरांचं योगदान मोठं आहे. गोव्याला त्यांना पकडल्यानंतर ते समुद्रामध्ये त्या बोटीतून बाहेर आले आणि तिथून ते म्हणजे इंग्रजांच्या तावडीतून ते बाहेर आले होते. आणि नंतर त्यांना पोर्ट ब्लेअरला त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. तर या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सरकार बनलेलं आहे हे सरकार योग्य पद्धतीनं चालेल असं काय वाटत नाही आहे. आणि त्यामुळे उद्धवजींनी अजून विचार करावा आणि पुन्हा एकदा BJP, शिवसेना आणि RPIचं आणि महायुतीचं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, अशा पद्धतीची माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि या सावरकरांच्या मुद्द्यावर तर मोठ्या प्रमाणामध्ये वादळ माजलेलं आहे आणि या दोघांचं फार पटेल असं मला अजिबात वाटत नाही. भाजप बरोबर शिवसेनेला येण्याचं आमंत्रण नेमकं तुम्ही सांगताय? नाही म्हणजे आता नंतर तर दुसरा पर्याय अजिबात नाही आहे. म्हणजे एक तर पुन्हा निवडणुकाला सामोरं जाण्याची कुठल्या आमदाराची तयारी नाही, कुठल्या पक्षाची तयारी नाही. त्यामुळे जर काँग्रेसने पाठिंबा काढला किंवा काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा नको आहे अशी भूमिका जर शिवसेनेने घेतली, वास्तविक अशा वेळेला शिवसेनेने हीच भूमिका घेतली पाहिजे की जर सावरकरांच्या संबंधामध्ये जर काँग्रेससोबत एवढे तीव्र मतभेद जर आहे तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवणं योग्य नाही असं माझं मत आहे. आणि काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला जो पाठिंबा दिलेला आहे तो काढून घेण्याची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की शेवटी निवडणुका आता नको असतील तर भाजप आणि शिवसेना RPI यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे सरकार बनवलं पाहिजे अशा पद्धतीचं माझं मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी माझी भूमिका आहे. उद्धव ठाकरेंशी बोललात की बोलणार? नाही बोललेलं नाही आपण. जर मी जर संजय राऊत यांच्याशी वगैरे बोलेन म्हणजे, परंतु आता काँग्रेस पक्षाकडूनच अशा पद्धतीची अत्यंत तीव्र भूमिका घेण्यात आलेली असल्यामुळं
दोघांमध्ये हे किती दिवस हे सरकार चालणार आहे हे काय याबद्दल मला शंका आहे. आणि एवढे तीव्र अशा पद्धतीचे मतभेद असताना तर सरकार चालवणं त्यांच्या पाठिंबावर हे तसं योग्य ते दिसत नाही आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काय नेत्यांशी मी बोलेन आणि नक्की याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जे महाराष्ट्राने मॅन्डेट दिलं होतं त्या मॅन्डेटप्रमाणे भाजप, सेना, आरपीआय एकत्र आले तर या मॅन्डेटला न्याय मिळेल, लोकांच्या भावनेला न्याय मिळेल. आणि मग हे जे सरकार आहे सरकार 5 वर्ष चालण्यामध्ये कसली अडचण येणार नाही. आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीच्या संबंधामध्ये सुद्धा बीजेपीने विचार करावा. आणि 3-2 वर्षाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार करायला हरकत नाही. आणि आपल्या हातातून सत्ता गेलेली आहे पण ती पुन्हा येण्याची संधी आहे. त्यामुळं थोडी भाजप आणि शिवसेना दोघांनी नॉर्मल भूमिका घेतली तर पुन्हा आपलं सरकार येऊ शकतंय. आणि गेली 30-35 वर्षापासून भाजप शिवसेना एकत्रित आहे आणि त्यांच्यामध्ये असे मतभेद होणं हे आपल्या ते जनतेला आवडलेलं नाही आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी आठवड्याभरामध्ये काहीतरी वेगळं घडेल असा मला अंदाज आहे. ज्योतिषाकडे गेलेला आठवड्यात घडेल नाही. नाही मी काही जे ज्योतिष मानत नाही आहे परंतु ज्योतिषाचा विषय नाही आहे. पण आता जे सध्या मला वातावरण दिसतंय, मी काल झारखंडमध्ये होतो आणि राहुल गांधी झारखंडमध्ये होते तर सोनिया गांधी त्या ठिकाणी होत्या, प्रियांका गांधी होत्या, राजनाथ सिंग होते, अमित शहा होते, मी होतो. त्यामुळं त्या ठिकाणी राहुल गांधी हे फार जोरजोरात आपण टी व्हीला ऐकलेलं असेल की माझं नाव राहुल सावरकर नाही आहे तर माझं नाव राहुल गांधी आहे आणि मी मरेपर्यंत मी अजिबात काय माफी मागणार नाही किंवा शेख त्यांची भूमिका सावरकरांच्या संबंधामध्ये अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे अत्यंत खवळलेले जे राहुल गांधी आहे ते खवळलेले राहुल गांधी बीजेपीसोबत किती दिवस त्यांचा पक्ष राहील अशा पद्धतीची फार मोठी शंका आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी आठवड्याभरामध्ये वेगळं घडेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि जे आम्हाला हवं आहे तेच घडेल अशी माझी माहिती आहे. सर आपसे हिंदी में जानना चाहिए जिस तरह राहुल गांधी हिंदी में जानना चाहेंगे हिंदी में कि क्या आपकी भूमिका. हाँ तो मतलब जो अभी जिस तरह हाँ जी जिस तरह मतलब अभी 1 महीने से बीजेपी शिवसेना में विवाद चलता रहा, सरकार बनने में 1 महीना चला गया. उसके बाद उद्धव जी का 28 तारीख को शिवाजी पार्क मैदान पर शपथ ग्रहण समारोह हो गया. लेकिन उसके बाद अभी इतने दिन हो रहे हैं, कम से कम 18-20 दिन हो रहे हैं. अभी तक मंत्रिमंडल का विस्तार भी हुआ नहीं, खाते वाटप के लिए बहुत सारी देर हो गई. और अभी नया स्वतंत्रवीर सावरकर जी के बारे में कांग्रेस पार्टी और शिवसेना में विवाद का मुद्दा खड़ा हुआ है. और शिवसेना तो स्वतंत्रवीर सावरकर जी को तो अपना देश का देशभक्त मानते हैं, लेकिन राहुल गांधी जी और कांग्रेस पार्टी उनको देशभक्त मानने के लिए तैयार नहीं है. और राहुल गांधी जी बोल रहे हैं कि भाई मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है. और सावरकर के नाम को कड़ा विरोध करने वाली कांग्रेस पार्टी और सावरकर के नाम का पूरा समर्थन देने वाली थी शिवसेना. ये दोनों में मतलब कैसा मतलब संबंध रहेगी इसके संबंध में मैं बहुत बड़ा मेरे मन में शंका है. और मेरा कांग्रेस पार्टी को निवेदन है कि अगर सावरकर जी के बारे में सावरकर जी को देशभक्त अगर शिवसेना मान रही है और आप लोग अगर नहीं मान रहे हैं तो फिर ऐसे शिवसेना को सपोर्ट करने से क्या फायदा है. इसीलिए राहुल गांधी ने और कांग्रेस पार्टी ने जल्दी सरकार का समर्थन निकालना चाहिए, ऐसा मेरा मानना है, ऐसा मेरा तो सुझाव है, मेरा निवेदन है. और शिवसेना को भी मेरा निवेदन ये है कि अगर कांग्रेस पार्टी स्वतंत्रवीर सावरकर को देशभक्त मानने के लिए तैयार नहीं है तो ऐसे कांग्रेस पार्टी का समर्थन लेकर सरकार चलाना ये अच्छी बात नहीं है. इसीलिए शिवसेना ने दोबारा बीजेपी के साथ आना चाहिए और बीजेपी शिवसेना आरपीआई की सरकार यहाँ बननी चाहिए. ये वैचारिक सरकार होगी और इसी तरह मतलब कोई ना कोई तो हफ्ते भर में कोई ना कोई तो फैसला हो सकता है. देखते हैं कि कांग्रेस अपना सपोर्ट निकालती है या शिवसेना कांग्रेस पार्टी को सरकार से हटाती है.
ये अभी अपने को देखने का है। लेकिन मुझे लगता है कि अगर महाराष्ट्र के मैंडेट का विचार अगर हम करते हैं तो बीजेपी, शिवसेना, आरपीआई को मैंडेट में मिला है और ये सरकार ही बनेगी तो 5 साल चलेगी। ये सरकार जो तीनों पार्टियों की बन गई है, ये 3 चक्के की सरकार है और ये सरकार बहुत दिन चलना बहुत बड़ा मुश्किल है। इसका एक चक्का उस दिशा से, एक दूसरा चक्का ये दिशा से और तीसरा चक्का ये दिशा से है। तो ऐसा 3 दिशा से चक्के चलते रहेंगे तो ऑटो रिक्शा आगे नहीं चल सकती है, वो तो उधर ही मतलब रुकेगी। इसलिए मुझे लगता है कि कोई ना कोई तो ये हफ्ते भर में हो सकता है, ऐसा मेरा मुझे लगता है। और शिवसेना वापिस बीजेपी के साथ, बीजेपी के पास आएगी, आरपीआई के पास आएगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। राजनीति कोई भूकंप होगा महाराष्ट्र में, ऐसा आपको लग रहा है? हाँ, भूकंप तो अभी महाराष्ट्र में मतलब ये 2 महीना भूकंप वाले ही है। मतलब एक बार देवेंद्र फडणवीस जी का और अजित पवार का भूकंप हो गया, उसके बाद उद्धव ठाकरे जी का भूकंप हुआ और अभी कैसा भूकंप होता है हम देखेंगे। लेकिन कोई ना कोई तो भूकंप होने की संभावना है और जनता यही चाहती है कि भाई बीजेपी, शिवसेना, आरपीआई एक साथ आना चाहिए। तो ऐसा मेरे पार्टी का मत यही है कि हम तीनों ने एक साथ आकर सरकार बनानी चाहिए और महाराष्ट्र के विकास के लिए, महाराष्ट्र के भलाई के लिए मुझे लगता है कि अपने मतभेद बाजू में रखकर 2 पार्टियों ने एक साथ आना चाहिए और महायुति की सरकार ही बननी चाहिए, ऐसा मेरा निवेदन है। क्या बीजेपी सपोर्ट करेगी शिवसेना का मुख्यमंत्री? शिवसेना का मुख्यमंत्री बनाए, बीजेपी समर्थन के लिए रेडी है शिवसेना का मुख्यमंत्री बनाने? अभी वो तो उसके लिए देखना पड़ेगा। मतलब अभी शिवसेना को 2 साल मुख्यमंत्री देने के लिए अगर बीजेपी तैयार हो जाती है तो मुझे लगता है कि इसमें से मार्ग निकल जाएगा। लेकिन 2 साल मुख्यमंत्री शिवसेना का, 3 साल बीजेपी का, लेकिन पहला मुख्यमंत्री किसका होगा मुझे मालूम नहीं है। लेकिन ऐसा हो सकता है कि पहला मुख्यमंत्री बीजेपी का होगा और दूसरा मुख्यमंत्री शिवसेना का होगा। ज्या पद्धतीने कांग्रेस ने विरोध, आपकी बात हुई किसी से? दोनों नहीं, मेरी बात तो नहीं हुई, लेकिन अभी मैंने जो 2 साल का प्रस्ताव रखा था, जब ये उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री जब से बने हैं तब से बहुत सारे लोगों में चर्चा है कि भाई मैंने दिया हुआ प्रस्ताव अगर ये दोनों स्वीकारते थे तो सरकार अपने हाथ में रहती थी। मुंबई, महाराष्ट्र एक बहुत ही बड़ा स्टेट है और 3-2 साल के इस मुद्दे पर अगर ये दोनों एक साथ आते थे तो बहुत अच्छा होता था, लेकिन ऐसा हुआ नहीं। और अभी तो मतलब सरकार अपने हाथ में रखने के लिए बीजेपी भी 2 पैर अगर पीछे आती है और शिवसेना भी अगर 1-2 पैर पीछे आ जाती है तो मुझे लगता है कि कोई ना कोई तो मार्ग निकल सकता है और 5 साल सरकार चलाने के लिए बीजेपी, शिवसेना साथ में आएगी तो ही 5 साल सरकार चल सकती है, वरना दोबारा इलेक्शन का सामना करना पड़ सकता है। तो लेकिन हमें इलेक्शन नहीं चाहिए, लोगों को इलेक्शन नहीं चाहिए, एमएलए को इलेक्शन नहीं चाहिए। इसीलिए कोई ना कोई तो मार्ग निकालना पडेगा और बीजेपी, शिवसेनाने एक साथ आना होगा। ज्या पद्धतीने काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन आज सुरू आहे करता म्हणजे राहुल गांधींच्या वक्तव्यावरती, आरपीआयनी याबाबत काय भूमिका आरपीआयची, ज्या पद्धतीने काँग्रेसचे वक्तव्य आले राहुल गांधीकडनं? नाही तर आरपीआयची भूमिका हीच आहे की म्हणजे मेक इन इंडियाच्या ठिकाणी रेप इन इंडिया अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ठीक आहे, आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी रेप होत आहे, ती निंदनीय गोष्ट आहे, भारताच्या नीतिमत्तेला कलंक लावणाऱ्या का घटना आहेत आणि अशा पद्धतीचं जे कृत्य करणारे जे लोक आहेत अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पण मी पार्लमेंटमध्ये मागणी केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा पद्धतीचे बलात्कार करणाऱ्या लोकांचे हातपाय तोडण्याची शिक्षा त्यांना दिली जात होती। आता फाशीची शिक्षा आहे, त्या फाशीच्या शिक्षेलाही मला वाटतं की वर्ष, 2-2 वर्ष, 4-4 वर्ष लागत आहेत। त्यामुळं जसं आंध्राच्या सरकारने, जगनमोहन रेड्डीच्या सरकारने कायदा केलेला आहे की अशा पद्धतीचा बलात्कार करणाऱ्यांच्या केसचा निकाल 21 दिवसामध्येच झाला पाहिजे। पण हे फाशी देण्याची शिक्षा जी आहे ती शिक्षा जरी असली तरी सुद्धा हे प्रकार काही थांबत नाही आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी हातपाय तोडण्याची शिक्षा जी आहे आता ती थोडीशी आपल्या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून ते तसं अडचणीत ठरेल, परंतु त्यांना जर सबक शिकवायचं असेल तर त्यांची हातपाय तोडण्याची शिक्षा आहे त्या शिक्षेच्या संबंधामध्ये विचार होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाहीत। परंतु राहुल गांधींनी जो मुद्दा मांडलेला आहे की त्यांनी मेक इन इंडिया, वेक इन इंडिया असं म्हटलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो, पण मेक इन इंडियाला रेप इन इंडिया
अशा पद्धतीचं जे त्यानं जे उद्बोधन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पण हे मान्य करतो आम्ही की आजही देशामध्ये बलात्काराच्या घटना घडतायत आणि पूर्वी राहुल गांधीच्या पक्षात सरकार असताना या घटना घडत होत्या, पण त्या घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांना समाजातून बाहेर टाकलं पाहिजे, त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रयत्न मला वाटतं होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याशिवाय अशा घटना थांबणार नाही. राहुल गांधींच्या विधानाचा तुम्ही विरोध करताय, निषेध करताय? राहुल गांधींनी जे विधान केलेलं आहे रेप इन इंडिया त्याचा आपण विरोध करतो आहोत. आणि राहुल गांधी सुशिक्षित आहेत, ते एका पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि राहुल गांधींनी अशा पद्धतीचा जो भूमिका मांडणं हे मला वाटतं की बरोबर नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून राहुल गांधींच्या या स्टेटमेंटचा आपण विरोध करीत आहोत. स्वातंत्र्य सावरकरांच्या विरोधात देखील त्यांनी काल एक वक्तव्य केलंय, त्या संदर्भात तुमच्या तर स्वातंत्र्य सावरकरांच्या बद्दल माझं मत असं आहे की त्यात दोन्ही बाजू तपासल्यानंतर एक बाजू जी आहे एक बाजू ते हिंदुत्ववादी होते हे जरी खरं असलं तरी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि पोर्ट ब्लेअरला अंदमान निकोबार या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा ते भोगत होते की त्या जेलमध्ये ते त्या ठिकाणी जाऊन आलेले जेलमध्ये होते. तर अशा पद्धतीनं देशभक्त म्हणून त्यांच्याबद्दल जर अशा पद्धतीनं आपण त्यांना देशभक्त म्हणूच नये अशा पद्धतीच्या भूमिकेला आपला विरोध आहे. त्यामुळं त्यांचं जे देशासाठी किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तींच्या संबंधामध्ये चुकीच्या पद्धतीनं त्याचं अनालिसिस करू नये. आणि म्हणून माझं मत असं आहे की काँग्रेस पार्टीने किंवा राहुल गांधी यांनी घेतलेली जी भूमिका आहे विरोधासाठी विरोध करणं किंवा इतिहास जो आहे तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणं बरोबर नाही आहे. ज्या पद्धतीनं महात्मा गांधींच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये जरी मतभेद होते तरी दोघांनीही दलित मुक्तीचा जो कार्यक्रम आहे तो प्रभावीपणे राबवलेला आहे. महात्मा गांधी यांनी सुद्धा वाल्मिकी समाजामध्ये सफाई मजुरांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी झाडू हातामध्ये घेऊन त्यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली होती. आणि बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या मुक्तीच्या लढाईसाठी सातत्यानं संघर्ष करतच होते. तरी त्यांच्यामध्ये मतभेद असले तरी एक देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या लढा देणारा नेता आणि तो दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठिंबा देत असतानाच दलितांच्या न्यायासाठी दलितांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारा नेता अशा पद्धतीची दोघांची ओळख आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधात घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे.